पण करा, मला मिलिटरी मला मिलिटरीत ऑफिसर म्हणायचंय. इंडियन नेव्ही बनायचं. पोलीस. मला आर्मीमध्ये जायचं होतं. मला माझ्या देशाची संरक्षण करायची होती आणि माझ्या काकांचंही स्वप्न होतं की मी आर्मीमध्ये जावं. आर्मीत जायचं. मिलिटरी, आर्मी. या गावाचं नाव अपशिंगे, पण सैन्यात लोक असल्यामुळे या गावाला अपशिंगे मिलिटरी असं म्हटलं जातं. ही मूलतः योद्ध्यांची वसाहत, सैनिकांनी वसवलेली वसाहत. त्यानंतर या गावाची परंपरा सैनिकामध्ये जाण्याची तेव्हापासूनची आहे. नमस्कार, मी यशवंत राजाराम निकम. या गावातले बरेचसे सैनिक शिवाजी महाराजांच्या काळातील होते. त्या काळात त्यांना मावळे असे म्हणायचे. हे गाव कसं वसलं तर मूळचे निकम कांदे मांगले, जे सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथले, आणि ते आदिलशाहीमध्ये असताना ह्या लोकांना ते सरदार त्यांना सिंग म्हणायचे. आणि ते इथं त्यांचा एक पडाव पडला होता युद्धाच्या दरम्यान. इथं ते आले आणि त्यांच्या सरदारांनी त्यांना विचारलं की आप सिंग कहाँ रहेंगे. तर ह्या गावात ते जे लोक होते ते आप सिंग यहाँ रहेंगे असं त्यांनी सांगितलं, आणि त्याच्यावरून आप सिंग आणि अपशिंगे असं नाव त्याचं होतं गेलं. असं एक दंतकथा आहे, फार पूर्वीपासून सांगत आलेले आहेत. माझ्या गावाला सैन्यात भरती होणं म्हटलं म्हणजे एक मोठं शौर्याचं काम वाटतं. की आम्ही रणशूर आहे म्हणून. बाळोबाच्या पादुकांनी गावाची लढाऊ वृत्ती आणि शौर्य सदैव जागृत ठेवलं. गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक देऊळ आहे. बहुतेक गावामध्ये देवांची देवळं असतात, पण या गावामध्ये बाळोबाचं देऊळ नावाचं एक देऊळ आहे मध्यवर्ती ठिकाणी, आणि हा या गावचा मूळ पुरुष मानला जातो. गावातल्या मुलांना प्रेरणा दिली नंतरच्या काळामध्ये, साधारणतः म्हणजे 200 वर्षापूर्वीचा हा काळ. ते मुलांना, तरुण मुलांना, अरे काय करतोय, शेती करणार का, नोकरी कशाला करतो, युद्धामध्ये जा, मर्दुमकी गाजवणे आपली परंपरा आहे, अशा स्फूर्ती देत राहायचे. आणि त्यामुळे गावातली मुलं वयात आल्यानंतर ठराविक वयाच्या टप्प्यावर सैन्यामध्ये जायला सुरुवात केली. माझे वडील राजाराम सावळा निकम हे 1929 साली सैन्यामध्ये भरती झाले आणि 1957 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, आणि त्यावेळेला इंग्रजांनी हे भारतीय सैन्य जर्मनीमध्ये नेलं होतं. आणि त्या काळात 1941 ते जवळजवळ 1946 पर्यंत ते जर्मनीमध्ये होते. त्या काळात त्यांना 1942 ते 45 पर्यंत युद्धकैदी म्हणून अटक करण्यात आली आणि तुरुंगात डांबण्यात आलं. त्या काळामध्ये त्यांना अनेक मेडल्स मिळाली. त्यानंतर त्यांचंच रूपांतर भारतीय सैन्यामध्ये झालं. असा माझ्या वडिलांचा, माझे 2 बंधूही सैन्यामध्ये होते, आता सेवानिवृत्त झाले. बंधूंचे 2 मुलंही सैन्यामध्ये आहेत. म्हणजे आत्तासुद्धा ती परंपरा सतत चालू आहे. मी शिक्षण खात्यामध्ये अधिकारी होतो, पण गावी आल्यानंतर मला असं वाटलं की गावातले इतके लोक सैन्यामध्ये आहेत, पण याचं नोंद कुठं झालेली नाही, डॉक्युमेंटेशन नाही. आणि मग तो एक काम मी हाती घेतलं आणि घरोघरी जाऊन सैनिकांची माहिती घ्यायला सुरुवात केली. या गावातले फक्त मराठाच योद्धे आहेत असं नाही, तर फार पूर्वीपासून सर्व जाती धर्माचे ही जी माहिती उपलब्ध आहे याच्यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे मुस्लिम धर्मियांचे सय्यद सुलेमान, सय्यद बाळू, हुसेनभाई, सुलतानभाई असे 1920 साली हे सैन्यामध्ये होते.
आत्ता याच माहितीनुसार याच्यामध्ये तेली समाजाचे, कुंभार समाजाचे, चर्मकार समाजाचे, या सर्व समाजाचे लोक सैन्यामध्ये आहेत आणि ती परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे. इतकंच काय, पण देवालयाचे जे गुरव असतात, पुजारी, त्यांच्यापैकी सुद्धा एकजण सैन्यामध्ये आहे. म्हणजे देवाची पूजा करायची सोडून देशाची पूजा वेगळ्या अर्थाने त्यांनी केली. राष्ट्र सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत जागरूक आहे. 2000 वस्तीच्या या गावात 100 स्त्रियांचं गृहरक्षक दल आज उभं आहे. गावातील निवृत्त सेनाधिकारी त्यांना संचलनाचे आणि बंदुकी चालवण्याचं शिक्षण देतात. या गावातल्या सारख्या निर्भय स्त्रिया आपल्या मुलांना देखील आपण सैन्यात भरती कराल का? माझा मोठा मुलगा म्हणतो की इन्फंट्री मध्ये जाणार, नंबर 2 म्हणतो की नेव्ही मध्ये जाणार, नंबर 3 म्हणतो की मी एअरफोर्स मध्ये जाणार. मोठा मुलगा माझा मिलिटरीत आहे, बारका आहे. मोठाला 10वी पास करून पाठवला आणि बारका 12वी नंतर गेला मिलिटरीत. मोठ्यानं 26 वर्ष सर्व्हिस केली, बारक्यानं 18 वर्ष केली, मालकाने 30 वर्ष केली. आमची जास्तीत जास्त लोक आहे ना मिलिटरीत जायलाच मागतात. क्योंकि ज्या वेळेला आम्ही शाळेत होतो त्यावेळेला कन्नमवार ते गावाला आले होते. त्यावेळेला बी त्यांनी विचारलं कोण कोण तुम्ही मिलिटरी जायला लागलं. त्यावेळेला आम्ही लहान होतो तरी आम्ही म्हटलो की आम्ही जायला मागतो मिलिटरीत. म्हणजे एक गावातली आमच्या परंपरा आहे. पत्र 8-10 दिवसांनी यायचं, मग शास्त्रे वाचायची. आम्ही संध्याकाळी शेतात जायचो, आल्यानंतर वाचायचं खुशाली, परत दुसऱ्या दिवशी पत्र पाठवायचं त्यांना. असं आपलं पत्राद्वारेच खुशाली, असं काय मोबाईल वगैरे काय नव्हतं त्यावेळेला. आमच्या मुलाचं हे आहे, सपोर्ट आहे, त्याला जायची इच्छा आहे त्याची. आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो, कारण आम्ही केलं ते आमच्या माघारी बी कुणीकडे कुणीतरी करावं आणि देशाचे संरक्षण करावे, हीच आमची भावना आहे. आता गावचे पण नाव अपसिंग मिलिटरी आणि माझ्या वडील आणि काका आणि आजोबा पण आहेत, त्याच्यामुळे मी पण जाऊ शकतो. परिस्थिती सुद्धा आमची त्यावेळेला काहीच नव्हती, त्या कारणानं आम्हाला ती आवश्यकता होती. म्हणजे पोटसेवा आणि देशसेवा पहिली, नंतर पोटसेवा, अशा प्रकारे आम्ही गेलो होतो. कारण की ह्याच घरात एक छोटंसं घर होतं पत्र्याचं. त्या ह्याच्यानंतर एक 50 पैसे घरात नव्हतं राहायला. 50 पैसे नव्हतं तर एका दुसऱ्या माणसाकडून घेतलं आणि ह्याच्यानंतर हे नागठाणे बोरगाव रस्ता हायवे आहे, तिथं जाऊन भरती होऊन 8 आण्यामध्ये गेलो आहे. आणि त्याच्यानंतर 8 आण्यामध्ये जाऊन स्टार्टिंग जो पेमेंट होतं ती 65ला 37 रुपये होतं. तयारी फिजिकल आहे, एक्झाम असते ते फिजिकल आता मी रोज करतोय प्रॅक्टिस. म्हणजे मुलांची जो बेस चांगला बनतो आमच्या मिलिटरीवाल्यापासून. माझं आता 12वी एक्झाम झाली, आता मी रनिंगचं प्रॅक्टिस करतोय, मी आर्मीत जाणार. तर मग तुमची प्रेरणा, तुमचा जोश कुठून येतो की मी माझ्या मुलांना पाठवतो? माझ्या आतल्या आतड्यात येतो, म्हणजे हृदयात नाही, तो रक्तात नाही, तो की मला पाठवायचंच. त्या मुलांना 12वी परीक्षा दिली तर त्याला उद्या ह्याला पाठवणार अकॅडमीला, त्याला दूध देणार, 2 अंडी देणार आणि भरतीला उभा करणार मुलगा नातवाला.
मी 1967 साली 1967ला मिलिटरीत भरती झालो. मला ॲक्टिव्ह बटालियनमध्ये म्हणजे जी इन्फंट्री ज्याला म्हणतात त्याच्यात माझी पोस्टिंग झाली. 18,000 फुटावर तवांग हे एक ठिकाण आहे जे चायना बॉर्डरवर आहे. तिथं आमची पोस्टिंग झाली. नाही त्यांना बघितलं, आजोबाला नाही बघितलं. वाईट तर खूप वाटतं, परंतु परिस्थिती अशी होती की आम्हाला मिलिटरीत असल्यामुळं आमचं कर्तव्य पहिलं, नंतर मग घरचं. अगदी माझा जन्म झाला त्यावेळेला त्यांना थोडंसं पाहिलेलं आहे, परंतु त्यांचं जे रेकॉर्ड आहे ते माझ्याकडे होतं आणि त्या रेकॉर्डनुसार आम्ही ते गृहीत धरलं. पुन्हा गावची एक हिस्ट्री बनली, त्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं. त्यामुळं आमच्या वडिलांचे वडील मिलिटरीत होते हे सिद्ध झालं. अक्षरशः त्यांच्या बहिणीचं लग्न होतं, तर उद्या लग्न होतं आणि त्या आदल्या दिवशी बहिणीला खाली बसवून वरून अक्षता टाकून ते गेले दुसऱ्या दिवशी आणि नंतर लग्न झालं. खूप दिवस झालेले असतात, सुट्टीला येत नाही. मन एकदम भरून येतं, आज येणार आहे, त्यामुळं आतुरतेनं वाट बघत राहतो आम्ही. मला तर आनंदच झाला देशाची सेवा करायला भेटली. आता जरा वाईट वाटतं, पण आता समजून घ्यायचं. प्रत्येकाला तर वाटणारच की एवढ्या लहान बाळापासून आपण लांब जातोय. पण त्रास काढल्याशिवाय पण पुढचं चांगला दिवस येत नाहीत. सगळ्यासाठी त्रास काढलेला चांगलंच ना. अभिमान वाटतो की आपला मुलगा देशभक्त आहे, काहीतरी आपल्याकडून चांगलं घडतंय. जिथं आपलं कर्तव्य आहे त्यांचं ते इथं कर्तव्य निभावत असतात, आपण तिथं आपलं कर्तव्य निभावं लागतं. कारगिलच्या युद्धाच्या वेळेला तसंच असं म्हणजे गाव असं ही झोपलेलंच नाही, म्हणजे सारखं असं ते गावात हुरहुरीचंच वातावरण राहायचं. स्वभाव गुणधर्म झालेला आहे गावाचा की बाबा आम्हाला कुठे जायचं तर पहिलं वाक्य असतं की आर्मी जॉईन करायचे, नेव्ही जॉईन करायचे, एअरफोर्स जॉईन करायचे. 10 वर्ष म्हणजे फोनच्या यायच्या अगोदर पत्र व्यवहार चालायचे. पत्र ते महिन्यानंच पोचणार ह्यांना. मग त्यावेळेला मला असं वाटायचं की बाबा पत्र ही ह्यांनाही महिन्यानं पोचले, तोपर्यंत काळात काय झालंय काय नाही असं. म्हणजे फोनच्या सुविधा नव्हत्या त्यावेळेला, जास्त त्रास व्हायचा. दिपवाळी आली, सण आले कुठले काय, पत्रानं ती मिठाई थोडी थोडी द्यायची, आपण कशी खायची म्हणून यांना पत्राद्वारे द्यायची बंद पाकिटमध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त टफ ड्युटी म्हणजे आमचीच असते. फर्स्ट लाईनला आमची ड्युटी पडते. आमचं ब्रीदवाक्यच आहे, जीवनपर्यंत कर्तव्य. वर्षातनं 1 वेळ नाही तर 2 वेळच यायचे सुट्टीला. बस बाकी सुट्टी 15 दिवस आणि 2 महिने एकदा, पुन्हा बाकी वर्ष असंच. मी आता सुट्टीला आलोय, 20 दिवस सुट्टी आलोय. लहान मुलं ही म्हणजे परिवार ज्यांनाही एवढा त्रास त्यांनाही तेवढाच मला पण माहिती, असं फॅमिलीला पण काढायला लागतो. ही माझी मोठी मुलगी, ही माझी दुसरी मुलगी आणि हा मुलगा आहे माझा. माझी अशी पूर्ण फॅमिली. म्हणजे ते पुढे ड्युटी कशी करतात कशी नाही, काय तिथे इलाका कसा आहे कसा नाही, ते त्याच्यापासून मला खूप भीती वाटते. जनजीवन अगदी म्हणजे विस्कळीतच. ते पूर्ण 25 वर्ष म्हणतात माणसं मिलिटरीत, पण असं त्रास होतो, अवघड आहे. स्वतः एक घर सोडून बाहेर जाणं, 3 महिन्यानंतर रिटर्न येणं, मग त्याला कळतं की आपला परिवार काय आहे, आपले आई वडील काय आहेत, त्यांना त्या माणसाची किंमत असते. लाईन लागायची फोन करायसाठी, मग त्यावेळेला 1000 जाऊ 2000 जाऊ, ते 2 शब्द बोलण्यापर्यंत 2000 रुपये जायचे फोनवर. पोस्टमॅन कधी येतो दारात आत बाहेर करत राहायचं, पण प्रत्येक घरी ते पोस्टमॅन जाणार, प्रत्येक घरी मिलिटरीवाला. वेदांतिका प्रशांत गाडगे, त्यांना सगळं माहिती असतं मुलांना, त्यामुळे मुलं एवढी अशी चिडचिड दुसऱ्यांच्या वातावरण तसं मुलाचं काय 5-5 मिनिटाचा व्हिडिओ कॉल होते ती, फोन होते ती,
त्यामुळे आता ह्याच्या सर्व्हिस तेवढा त्रास नाही वाटत मला. आंटी बोलू दे. कधी कधी बरोबर दोघं जायची घरातून. बाहेर बोलत जा ना, तिथून जा ना. जा काकांच्यापासून. त्या काकांपासून जा. मुक्काम पोस्ट हापशिंगे, तालुका जिल्हा सातारा, राज्य महाराष्ट्र, देश भारत खंड. अशा शाळेचे नाव चालू होती. जिल्हा परिषद शाळा हापशिंगे, दुसरीला. फुग्या फुग्या फुगशील किती, आबाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी धुंद घेशील किती, ढगांना पार करणार का. मला मोठं होऊन मिलिटरीत जायचे. पप्पा घरी नसल्यावर पप्पांचा व्हिडिओ कॉल आल्यावर पाडे म्हणून दाखवतो, गोष्ट म्हणून दाखवतो. माझे पप्पा फौजी आहेत. माझे वडील सुद्धा मिलिटरीमध्ये होते. त्यांच्यामुळेच मला एक ही भेटली की बाबा चला आपण पण काहीतरी देश सेवेसाठी केलं पाहिजे. आता माझी जवळजवळ 20 वर्ष सर्व्हिस झाली. मी त्या देश सेवेमध्ये आहे. अजून माझी सर्व्हिस चालू आहे. मी माझ्या सासूबाईच घरी असतो. मग थोडं अडचण निर्माण व्हायच्या की मुलांना दवाखान्यात न्यायचं किंवा त्यांचं काय हवंय नको आहे ते बघायला थोडंसं. भरपूर बरंच काय मिस केलं. मी ह्याच्या जन्माच्या वेळी सुद्धा मी नव्हतो. मी जवळजवळ आता 2-3 महिन्यानंतर हा जन्म झाल्यानंतर आलो होतो सुट्टी. तो लहान असताना तिचे वडील वारले. तेवढा मग त्यापासून मी असे दिवस काढले की मला वाईटच वाटत. पण मी कोणाला दाखवलं नाही. आपण पूर्ण आपलं आयुष्य देशासाठी हे केलेलं आहे, सपूर्द केलेलं आहे. का तर सगळं चांगलं होण्यासाठी दिवस त्याचं काढायला लागते ना. त्याच्यावर चांगलं होते का? हा, वाईट दिवस काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. सगळं मनातच गुटकून घेतलं आजपर्यंत. मला पुढे बोलतायत. धैर्य लागते ना तेवढा. दुसऱ्याला दाखवून आपल्या मनात पाहिजे ना सगळं. त्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तेच मी केलं जीवनात. शेवटपर्यंत तीच राहणार.
कारगिल लढाई चालू झाली तेव्हा मी सुट्टीवर होतो. युद्ध लागले त्यावेळेला आम्हाला माहित नव्हतं की हे तिकडे युद्धात आहेत म्हणून. आम्हाला काही सांगितलंच नाही त्यांनी. आम्ही बॉम्बे एनर्जी माणसं, आमचं काम माइन्स काढणे, बॉम्ब काढणे, लावणे. मग परत लागलेलं आम्ही टीव्हीवर बघायचो. ह्यांचं फोन नाही येत, पत्र पण येणं झालंय. मग आम्ही ओळखलं की हे लढाईमध्ये गेलेत. मग ते रस्त्याने जाताना माइन्स लावलेल्या होत्या. मग ती पाकिस्तानचीच माइन्स माझ्या पायाखाली आली आणि हे पाय हा फुटला होता. इथून असा इथपर्यंत असा उकाललाच होता. मला 2 मुलं आहेत. मुलं तेव्हा लहान लहान होती. एक दुसरीला शाळेत जायचा, एक अंगणवाडी जायचा. पहिला लागल्या काय म्हणत होतं, मिलिटरी मला सांभाळेल की. घरी आल्यावर ही 2 बैल 4 म्हशी होते आमच्या. ही शेती माझी कोण करायचं. माझी 14 वर्ष नोकरी झालेली. मी 1-2-3 वर्षात घरी येणारच होतो 15 झाल्यानंतर. पण घरी आल्यावर माझी शेती कोण करायचं, मी एकटाच आहे. तेव्हा आम्ही म्हणत होतो की जाऊ नको, तू एकटाच आहे, नाही जायचं. तर तो बोलला आपलं गाव सगळं मिलिटरीत आहे, मी का म्हणून नाही जाणार. आम्हाला ना माहिती होता गेला तो. काय चालायचं म्हणजे आम्हाला घरात बसू सुद्धा वाटत नव्हतं का कुठं जायला नको का जेवण नाही. आम्ही 2 दिवस चूल सुद्धा पेटवली नाही दोघींनी. तर तिथून तार करत होते आमचे युनिटवाले. करू नका म्हणलं, वडील फौजी आहेत, इथं येतील श्रीनगरला. मग ह्यांना बी कळलं की घरी तार पोहोचले म्हणून. मग ह्यांना पण काळजी वाटायला लागली ना, घरी कळलंय त्यामुळे. लय बेकार वाटलं. आम्ही 15 दिवस रडत होते. मीच एकटा मुलगा आणि तो पण मिलिटरीत गेला. इतकं वाईट वाटत होतं. बघायला मिळालं असतं तरी बरं झालं असतं असं वाटायला लागलं. नाही ते अजून दिवस आठवले तरी बेकार वाटत आहे. बघून आल्यावर मग आम्हाला समाधान वाटलं. 1951 वडील वरती. वडील चीनच्या लढ्यात होते, पाकिस्तानच्या लढ्यात होते. चीनच्या लढ्यात वडील बेपत्ता होते आमचे. 1.5 वर्ष चीन मध्येच होते. आणि आमच्या गावातली 2 जण होती, इंद्रराव पाटील आणि आमचे वडील. आता सुद्धा आमच्या गावातली इथली शेजारची पोरं झाली ती भरती. आता एक मुलगा नेव्हीला आहे मोठा, इंडियन नेव्हीला. तो सध्या मुंबईला आहे, कोल्हापूरला. आम्ही नको म्हणत होतो जायला, पण तो म्हणला नाही जातो मी. तेव्हा बालपण मिस केलं. आता आपण जॉबला आहे डिफेन्सच्या, राईट टाइम ड्युटीला तर गेलंच पाहिजे. मग आता आमच्या नातीच बघायला मिळते मला की मुलाला एक मुलगी झालीच मोठे. मग आपल्या मुलांना आई वडिलांनी कसं हँडल केलं असेल, मग त्यांचं लहानपण आम्हाला बघायला मिळालं नाही आमच्या मुलांचं, पण आमच्या नातीचं बघायला मिळालं जन्मल्यापासून. अगदी माझं लग्न व्हायच्या आधीपासून सगळी लोक मिलिटरीत आहेत. एका एका घरातले 4-4 आहेत. चार मुले होते ते आपल्या आपल्या घरी गेल्या, त्यांची लग्न झाली. एकटाच होता. माझा मुलगा दीपक प्रकाश निकम काय 2002 साली भरती झालेला होता आणि 5 वर्षे 27 दिवस सर्व्हिस झाल्यानंतर त्यांचा पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी इथे ऑपरेशन फाल्कन करून आल्यानंतर नदीत पडले. दरीतून गाडी नदीत पडली. त्याच्यामध्ये 8-9 लोक. आता आम्हाला म्हातारपणी बघाय कोणच नाही. मुलाचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं, लग्न करायचं.
आणि त्याच वर्षी हे असं घडलं. तर शेवटची आठवण म्हणजे आता काय होणार की तो येतो म्हटला होता मी बहिणीच्या लग्नासाठी, तो काय येऊ शकलाच आहे. एका बहिणीचं लग्न करून गेला आणि दुसऱ्या बहिणीच्या लग्नाला नंतर येतो मला, तो आलाच नाही. रक्षाबंधनचा दिवस होता. रक्षाबंधन होता त्या दिवशी. सर्व काय होतं, गावातल्या सगळ्या मुलींनी राखी नाही कोण, राखी सगळी मुलांच्या ह्याच्यातच ठेवली होती. जिथं त्यांची ती निघाली का नाही शवयात्रा, ती फक्त हेच होती, कलशच होता आस्तीचा. ते तर तिथंच त्यांचं हे झालं, केलेलं होतं. का तर बॉडी सगळ्या विमानाने नाकारल्या होत्या, का ते दुर्गंध येत होता ना, म्हणताना त्यांना ती अग्नी तिथंच दिली. आणि ती अस्थी फक्त घेऊन आल्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी गावातल्या सगळ्या जवळजवळ मुलींनी ती राखी आपली जायची त्या रडवायली, रक्षाबंधन ह्याला केली, अर्पण केली, म्हणजे दिली. देशासाठी नाव त्याचं राहिलं की काय. तो असता तर कस तरी पण बऱ्या वाईटानं सांभाळ असताना, आता कोणच नाही. अब सिंगे विलेज का एक बहुत ही महत्वपूर्ण स्थान है। ये वीर योद्धाओं का गांव है। यहाँ ऐसा कोई भी परिवार नहीं है जिसने भारतीय सशस्त्र सेनाओं में अपने वीर योद्धा नहीं दिए। और एक मराठा साम्राज्य की छत्रपति शिवाजी महाराज के लीडरशिप के, उनकी लीडरशिप के साथ एक महाराष्ट्र राज्य की स्थापना की। आर्मीमधून 18 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेलो आहे. गावासाठी काहीतरी, गावातील जिल्हा आपला सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असल्यामुळे गावातील मुलांना किंवा भागातील मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे ह्या उद्देशाने मी त्यावेळेस विचार केला होता की गावात अकॅडमी चालू करायची. मी विक्रम गाडगे. आम्हाला ना त्यांना बघून आहे ना एक इन्स्पिरेशन भेटतं की ते करू शकतात तर आम्ही पण काही ना काही करू शकतो. गावातील मुले आता माझ्यापाशी लहानपणापासून 5वी 6वी पासून पण अकॅडमीत मुलं आहेत आपल्याकडे. देश सेवेसारखी कुठली सेवा नाही या जगात. देश सेवा करणे ही खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही व्यक्तीसाठी. खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप कष्ट करायला लागतात, फिजिकली पण करायला लागते, मेंटली पण करायला लागते. 24, 26, 28, 30, 40, 52, 64, 76, 88, 100. आता आपल्यापाशी मुलींचं पण, बाकी मोठ्या मुली पण आहेत, त्यांची राहायची सेपरेट सोय वेगळी केलेली आहे आणि त्यांचं पण चांगलं म्हणजे प्रतिसाद चांगला आहे मुलींचा. हा युनिफॉर्म हा कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय कुठेही भेटत नाही. ते अंगावर घातल्यानंतर वेगळा शहरा अंगावर निर्माण होतो. माझ्या पण आता जर मी वर्दी घातली, मी रिटायर जरी असलो तरी पण वर्दी बघितली की मला खूप छान वाटतं.
आणि मुलांना त्यातून आवड निर्माण होते. आता माझी मुलगी पण आहे, बाकीच्या भरपूर मुलं आहेत, त्यांना आत्तापासून डोक्यात आहे की नाही मला आर्मीत जायची, वर्दी पाहिजे अंगावर, हेच त्यांच्या डोक्यात असतं. आता त्यांना विचारलं की काय करणार आहे पुढे, गरुड कमांडो. जो शाळेमध्ये विद्यार्थी येतोय त्याला बाळकडू देशभक्तीचं आपल्या घरातूनच मिळतंय. त्या मुलांना वडिलांपासून दूर राहायला लागतं. आईचं फक्त विश्वास आपली मुलं जवळ असतं, त्यामुळे ते मुलांना शिकवण्यामध्ये आईचं सगळं त्याचं जीवन व्यतीत होत असतं. की देशाविषयी अभिमान बाळगला पाहिजे, देशाविषयी देशसेवा केली पाहिजे, ही भावना लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये रुजली जाते. आणि त्यांचे वडील त्यांना वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा त्यांना भेटायला येतात. आणि त्या मुलांमध्ये जो आत्मविश्वास असतो की माझे पप्पा मिलिटरीत आहेत किंवा देशावर काम करतात, म्हणजे त्यांना तेव्हापासूनच की देशभक्तीचे त्यांना धडे तिथनं मिळत जातात. आणि अशा गावामध्ये मी ज्ञानदानाचं, शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करतोय, ते माझ्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. शाळेचं ब्रीद वाक्यच आहे, येथे घडती वीर जवान. आज नाही उद्या ह्यातली काहीतरी मुलं मिलिटरीमध्ये परत जाणार आहेत, कुणी ऑफिसर होणार आहेत किंवा कुणी दुसऱ्या सरकारी कामामध्ये आपला जॉब निर्माण करणार आहेत. या शाळेतून आम्हाला एक आत्मनिर्भर असं जीवनशैली मिळाली आणि या शाळेचं नावच होतं जीवन शिक्षा विद्या मंदिर आपशिंगे मिलिटरी. या गावामध्ये मुळातच जन्मस्थच सगळं मिलिटरीचं ट्रेनिंग चालू होतं. आर्मी विषयी आस्था आहे आमच्या गावाला, भेट नाही कोणी. देशसेवेच्या भावना आमच्या गावातल्या तरुणांमध्ये आणि सर्व गावातील नागरिकांमध्ये आहे. माझे वडील होते, तर माझा चिरंजीव आहे जम्मूमध्ये. तरुणांना आकर्षण असल्यामुळे लष्करी दलांमध्ये जाण्याचं ते आवडीनं मिलिटरीकडेच मारत असतात. 80% आमच्यात आर्मी कट, मिलिटरी कट, फौजी कट चालतो. आणि हे या गावात दिसणार नेहमीच दृश्य, वृद्धा आणि जीवाभावाचे संवेद. त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली ना, त्यामुळं सगळ्यांनाच आनंद झाला. ते लहानपणीपासून म्हणायचं मी मिलिटरीत जाणार. म्हणजे आमचं गावच आहे ना मिलिटरीचं सगळं, त्यामुळे ते म्हणायचं मला मिलिटरीतच जायचंय. तसं लहानपणापासून कधी बाहेर गेला नाही, शाळा आणि घर. आता उद्या जाणार म्हणलं तर जरा घरच्यांना जरा दुःख वाटतंय. आता जाणार म्हणजे एवढे दिवस आम्ही सोबत आहे, थोडं आणि मुळात देश सेवेसाठी जातो त्याबद्दल मला खूप आदर आहे. माझ्यापासून 1 वर्षाने लहान आहे तो, त्यामुळे सगळा प्रवास एकत्र झालाय त्याचा माझा. अजून आम्हाला सोडून तो लांब गेला नाही कधी, पहिल्यांदाच निघालाय. तर तो जाणार मग थोडं वाटतं ना, म्हणजे एकही दिवस आम्ही कधी म्हणजे लांब राहिलोच नाही ना आतापर्यंत. आता उत्सुकता, खुशी आहे, भीती पण आहे. काय होतंय आता, जाणार घर सोडून 8 महिने, तर पुढचं बघायचं काय होतं. आम्हाला सगळ्यांनाच करवणार नाही ते नसल्यामुळे काय प्रयत्न सोडायचा नाही शेवटपर्यंत. माझी पण दुसऱ्या भरती झालो मी, पहिल्याला नव्हतं झालो. प्रयत्न चालू ठेवले म्हणून झालो भरती. प्रयत्न सोडायचा नाही शेवटपर्यंत. भाई और बहनों, सातारा ने महाराष्ट्र के लिए अनेक शूरवीर दिए हैं. यहाँ के अपसिंगे मिलिट्री गांव तो जैसे राष्ट्र रक्षा के लिए ही समर्पित है. वहां के घर घर से
राष्ट्र रक्षक निकले हैं।